नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व सर्व निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, तुम्हाला माहिती असेल की काल आपण तुम्हाला ज्याप्रमाणे माहिती दिली होती त्याप्रमाणे श्रावणबाळ निराधार योजना व विधवा महिलांचे हप्ते वितरणाची प्रक्रिया काल सायंकाळी सुरू झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही आज व्हिडिओ टाकत आहात, पैसे काल आले सुरू झाले म्हणत आहात. तर होय, बरोबर आहे. याची सूचना जसे पैसे वितरण सुरू झाले तसे आपण व्हॉट्सॲप ग्रुपवर दिलेली होती. त्यामुळे जर आपण अद्यापही आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन केला नसेल तर तो जॉईन करू शकता. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता. या व्यतिरिक्त आता दिव्यांग लाभार्थ्यांचे पैसे कधी येणार हा एक मोठा प्रश्न आहे. आणि या लाभार्थ्यांना जे आहे तर ते पैसे कुठल्या महिन्याचे आलेले आहेत हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर तुम्ही विचारलेले इतर सर्व महत्त्वाचे प्रश्न जे व्हॉट्सॲपवरती विचारलेले आहेत त्याची देखील उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका. अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही स्कॅन करू शकता. जो QR कोड तुमच्यासमोर दिसतोय त्याला स्कॅन करून थेट तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तर बघा, लाभार्थ्यांना जे आहे तर ते श्रावणबाळ निराधार असेल किंवा विधवा महिला असेल किंवा इतर लाभार्थी, दिव्यांग सोडता म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना नाही, दिव्यांगाव्यतिरिक्त इतर लाभार्थ्यांना, अपंगांव्यतिरिक्त इतर लाभार्थ्यांना जे आहे तर ते पैसे काल मिळालेले आहे. एक सर्वसाधारण सामान्य उदाहरण म्हणजे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा केले जातात अशा लाभार्थ्यांना कालपासून पैसे मिळणे सुरू झालेले आहे. ज्या लाभार्थ्यांना काल आलेले नव्हते त्यांना आज आलेले आहे आणि जर आज आले नसेल तर एक उद्यापर्यंत देखील येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, पण बऱ्याच लाभार्थ्यांना काल सायंकाळीच पैसे आलेले आहेत. ठीक आहे, आता हा झाला एक महत्त्वाचा मुद्दा. आता दुसरा मुद्दा हा आहे की दिव्यांगांकडून असा प्रश्न विचारला जातो की सर आमचा शासन निर्णय आलेला आहे, आमच्याबद्दलचे पैसे मंजुरी झालेले आहे, मग पैसे कुठे अडले आहे, आमचे पैसे का येत नाही आहे, पैसे कधी येणार आहे, तारीख काय आहे. तर या सर्व गोष्टींवर वारंवार लाभार्थ्यांकडून फोनच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो आहे. तर दिव्यांग लाभार्थ्यांना सांगू इच्छितो, तुमची जी सर्व तयारी आहे तर ती झालेली आहे. तुम्हाला लवकरच म्हणजे पुढील 2 ते 3 दिवसामध्ये किंवा 4-5 दिवसामध्ये ते पैसे येऊ शकतात. ठीक आहे, आता कुठलीही जास्त वेगळी काही अडचण नाही आहे. आम्ही चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की सर्व ओके आहे, पैशांचं सर्व काम झालेलं आहे. फक्त ज्या सिस्टीमवरून ते पैसे तुम्हाला दिले जातात तर त्या सिस्टीमच्या नुसार थोडी अडचण येत आहे. त्यामुळे तुम्हाला हे पैसे जे आहे तर ते कधीही लवकरात लवकर येऊ शकतात. एक आजही येऊ शकतात किंवा 4 दिवसांनी देखील येऊ शकतात. ठीक आहे, तर जशी सिस्टम काम करेल तसे तुम्हाला पैसे येतील अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि ही योग्य माहिती आहे. एक करेक्शन मी करू इच्छितो. कालच्या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते कालच्या व्हिडिओमध्ये मला वाटतं काल नाही, या आधीचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये 8 तारीख असे काहीतरी तारखेचा उल्लेख आपल्याकडून केला गेला होता. तर त्याबद्दल क्षमा असावी. 8 तारीख हे सर्वसाधारण तारीख जे आहे तर ते त्यामध्ये दिलेली होती आणि 8 तारखेच्या आत ते पैसे येईल असं त्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं आपल्याला. परंतु 8 तारखेच्या नंतर असा उल्लेख माझ्या मते करण्यात आलेला आहे, असं माझ्याकडूनच झालेलं आहे असं मला फिक्स आठवतं आहे. तर त्यामुळे त्याबद्दल क्षमा असावी. ते पैसे 8 तारखेच्या आत तुम्हाला येणार होते. ठीक आहे, ती घटना झालेली आहे, लाभार्थ्यांना पैसे येणे सुरू झालेले आहे. तर सर्वांचे अभिनंदन. आता तुम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आपण घेऊया जो व्हॉट्सॲपवरचा आहे. जी लोक कमेंट्स करतात त्यांचे आपण आता प्रश्न घेणं बंद केलेलं आहे. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही व्हॉट्सॲपच करा जेणेकरून आमच्याकडे ते रेकॉर्डमध्ये लिहून ठेवायला जे आहे तर ते सोपं जातं. तर्केश्वर सामंत यांचा प्रश्न आहे. तर त्यांचा प्रश्न असा आहे की सर मला एरर येत आहे बेनिफिशरी सत्यापन या ॲप्लिकेशनवरती. बेनिफिशरी इज नॉट रजिस्टर्ड ऑन धिस स्कीम असा मेसेज येत आहे, तर पुढे काय करावे. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो या प्रश्नाचे उत्तर असे आहे, तुमची नोंदणी त्या पोर्टलवरती झालेली नाही आहे, तुमचे डिटेल्स. त्यामुळे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने तुमचा हयातीचा दाखला सादर करा
आणि त्यांना सांगा की माझा ऑनलाईन दाखला निघत नाही आहे, त्यामुळे माझा ऑफलाईन दाखला हयातीचा दाखला घेऊन जो आहे तर तो स्वीकारावा आणि तुमच्या सिस्टममध्ये अपडेट करावा. असं एक तुम्ही हँड रिटन देखील देऊ शकता किंवा मग तुम्ही तुमचा दाखला द्या आणि त्यांना समजावून सांगा की असा असा एरर येत आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे पूजा यांचा पुढील प्रश्न आहेत. ते म्हणतात, सर माझे लग्न झालेले आहे, त्यानंतर माझ्या आधार कार्डवरचे नाव बदलले आहे, तर मला हयातीचा दाखला काढताना काही अडचणी येईल का? तर महत्त्वाचा प्रश्न आहे. जर तुमचे लग्न झाले आहे आणि तुमचं आधार कार्डचं नाव बदललेलं आहे तर हयातीच्या दाखल्याला तर अडचण येणार नाही, परंतु इतर डॉक्युमेंट्सवर तुमचं नाव बदललेलं आहे का, हा एक मोठा प्रश्न. सिस्टीम काय ॲक्सेप्ट करते हे महत्त्वाचं आहे. जर इतर डॉक्युमेंट्सवर देखील तेच नाव असेल आणि आधार कार्डवरही तेच असेल तर योग्य राहील. तुमचं जर आधार कार्डचं नाव बदललं असेल तर इतर डॉक्युमेंट्सचं देखील नाव बदलणे गरजेचे आहे असं मला वैयक्तिक वाटतं. अन्यथा आधार कार्डवरचं नाव बदलवू नये. ठीक आहे. आधार कार्डवरचं नाव बदलवू नये. जर बदललंच असेल तर इतर डॉक्युमेंट्सचं देखील नाव बदलवावं, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. ठीक आहे. तर सध्या तरी तुमचा हयातीचा दाखला जर निघत असेल ऑनलाईन तर ठीक आहे, अन्यथा तुम्ही देखील ऑफलाईन हयातीचा दाखला देऊ शकता. परंतु पुढच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगू इच्छितो पूजा की तुम्ही इतर डॉक्युमेंट्सवरचं देखील नाव बदलता आलं तर ते देखील बदलवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. कारण जर तेच एखाद्या व्यक्तीने व्हेरीफाय केलं, तुम्ही जर माझ्याकडे डॉक्युमेंट्स आणले तर मी काय म्हणेल, ठीक आहे असू द्या, तुमचं लग्न झालं आहे तर नाव बदलणं साहजिक आहे, परंतु ते जर सिस्टमने व्हेरीफाय केलं तर नक्कीच तुम्हाला अडचण येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न विद्या यांचा आहे. ते विचारतात, माझ्या वडिलांना मे आणि जूनचे पैसे आलेले नाही आहेत, हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन देखील केलेले आहे, तरी देखील पैसे आलेले नाही आहेत. तर विद्याजी, तुम्हाला काल पैसे आलेले असावे किंवा आज पैसे येऊ शकतात. ठीक आहे. आणि जर अद्यापही पैसे आले नसेल, हा व्हिडिओ पाहतपर्यंत तुम्हाला पैसे आले नसेल तर तुम्ही हयातीचा दाखला देखील ऑनलाईन केला आहे, योग्य आहे. जर अद्यापही पैसे आले नसेल तर काहीतरी अडचण आहे, कुठेतरी काहीतरी नाव बदललेलं आहे, स्पेलिंगमध्ये चुका आहे, जन्मतारीखमध्ये चूक आहे किंवा बँक अकाउंट लिंक नाही आहे, असं कुठलं तरी एक छोटंसं कारण आहे ज्यामुळे तुमचे पैसे थांबवले गेले आहे. ठीक आहे. तर ही काळजी घ्या. तुम्हाला आज पैसे आले असतील. तुमचा हा जो मेसेज आहे तर तो आधीचा आहे, तो आजचा नाही. 24 जूनचा तुमचा तो मेसेज आहे. आपण प्रश्न हे उशिरा देत असतो, परंतु त्याची उत्तरे लाभार्थ्यांना देत असतो. ठीक आहे. आदित्य आपल्याला विचारतात, सर मी दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभार्थी असून जुलै महिन्याच्या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहे. तर तुम्ही प्रतीक्षा करा, लवकरच तुम्हाला आदित्य तुमच्या खात्यात ₹2500 जमा होईल, काळजी करू नये. ओके. ठीक आहे. आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. तो देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल आणि तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर इतरांपर्यंत माहिती पोहोचवायला विसरू नका. या विषयावर काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते QR कोडला स्कॅन करून तुम्ही थेट आमच्यापर्यंत तुमचे प्रश्न पोहोचवू शकता. चला, पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे. गोंदिया जिल्हा, नाव पवन, मी दिव्यांग आहे, लग्न झालेलं आहे, तर मला वेगळं राशन कार्ड मिळेल का सर? अंत्योदयचे. फॅमिलीमध्ये भावाची फॅमिली आणि आई आणि मी आहे, असे मिळून 6 लोक आहे. त्यानंतर ते विचारतात, रेशन कार्ड आहे तर मला वेगळं रेशन कार्ड, म्हणजे त्यांचा प्रश्न असा आहे की थोडे अक्षरं चुकले आहेत तर काय हरकत नाही. त्यांना म्हणायचं आहे की माझ्या परिवारात 6 लोक आहे, मी दिव्यांग आहे, मला वेगळे रेशन कार्ड मिळेल का? ठीक आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला लग्न जरी झालेलं नसलं आणि तुम्ही 18 वर्षाच्या वरती असालच तर तुम्हाला निश्चितच वेगळं रेशन कार्ड मिळेल. स्वतंत्र शिधापत्रिका याला म्हणतात. दिव्यांगांसाठी स्वतंत्र शिधापत्रिका म्हणून एक शासन निर्णय देखील आहे. तर त्या अंतर्गत तुम्हाला नक्कीच वेगळे रेशन कार्ड जे आहे तर ते मिळेल, त्याची काळजी करू नये. तुम्हाला रेशन कार्ड वेगळे नक्कीच मिळेल. त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. हां, तुम्हाला तहसीलच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे सांगलं जाईल की हे संपलेलं आहे, ते संपलेलं आहे, नंतर या अशी कारणं दिली जातील. परंतु स्वतंत्र शिधापत्रिका निघणे यासाठी शासनाचा जो शासन निर्णय आहे तर तो अधिकृतरित्या आहे. त्यामुळे तुम्हाला काहीही हरकत नाही स्वतंत्र रेशन कार्ड काढायला स्वतःचं. तर बघा, अशा प्रकारे बरेच प्रश्न माझ्या स्क्रीनवरती आहेत, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे आपण हा व्हिडिओ मोठा करू शकत नाही.
त्यामुळे आजच्या पुरता इथेच निरोप घेऊया. उर्वरित सर्व प्रश्नांची उत्तरे आणि महत्त्वपूर्ण माहिती, खास करून दिव्यांगांचे जुलैचे अनुदान याविषयीची माहिती आपण लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत चॅनलवरती जे आहे तर ते जोडलेले राहा. अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद, नमस्कार.